नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाईन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी चा मॅथ विषयातील चॅप्टर आहे पहिला, नाव आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स मधील इरॅशनल नंबर्स हा भाग पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की रिकरिंग आणि टर्मिनेटिंग या दोन शब्दांचा अर्थ काय असतो, हे भागाकार कशा प्रकारचे असतात। आता मग आपण पाहिलं की रिकरिंग मध्ये एखाद्या भागाकारामध्ये एखादा अंक पुन्हा पुन्हा येत असतो, बरोबर आहे। समजा आपण 10 ने जर 3 ला भागलं तर 10 ने 3 ला जेव्हा भागतात तेव्हा उत्तर तुम्हाला माहिती आहे 3.3333 आणि खूप वेळेस 3 येत राहतोय आणि हा काही भागाकार संपत नाही, तर याला तुम्ही म्हणता रिकरिंग। याला काय म्हणता तुम्ही? रिकरिंग, बरोबर। आणि जर एखाद्या भागाकारामध्ये समजा तुम्ही 5 ला जर 2 ने भागलं तर भागाकार केल्याच्या नंतर काय होतंय तर 2.5 भागाकार येतोय आणि बाकी 0 उरते, तर मग हा भागाकार संपतोय, तर याला तुम्ही म्हणत होते टर्मिनेटिंग। ओके, मग आता ह्या शब्दांच्या अगोदर जर समजा या रिकरिंग शब्दाच्या अगोदर जर आपण नॉन लिहिलं, मग नॉन लिहिलं तर ह्याचा अर्थ काय होईल की या संख्येचा भागाकार करताना एखादा कुठलाच अंक किंवा अंकांचा गट रिपीट होत नाही, तर ह्याला म्हणायचे नॉन रिकरिंग, म्हणजे पुन्हा पुन्हा आढळत नाही। म्हणजे समजा तुमचं उत्तर असेल 2.13597615987। आता पहा, तुम्ही जर पाहिलं या पॉइंटच्या पुढे कुठलाच अंक रिपीट होत नाही किंवा अंकाचा एखादा गट 2 अंकाचा गट 3 अंकाचा गट किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंकांचा गट असा गट पण रिपीट होत नाही। किती पण उत्तर तुम्ही कितीही लांब पर्यंत काढत जा असं उत्तर येत नाही, तर ह्याला म्हणतात तुम्ही नॉन रिकरिंग, पुन्हा पुन्हा न आढळणारा। आणि टर्मिनेट म्हणजे काय, तर टर्मिनेट म्हणजे संपणारा। आणि मग आता असा भागाकार जर तुम्ही शोधला जो की संपत नाही, तर त्याला आपण म्हणूया नॉन टर्मिनेटिंग। याला काय म्हणूया आपण? नॉन टर्मिनेटिंग, म्हणजे जो भागाकार संपत पण नाही। मग अशा संख्या ज्या की नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतात, पहा, नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग अशा संख्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर्स। ओके, मग आता तुम्ही जर पाहायला गेले तर तुम्ही कुठलीही एखादी संख्यांचा भागाकार घ्या किंवा कुठलीही एखादी रॅशनल नंबर आहे तिला डेसिमल मध्ये करून बघा, एक तर काय होणार आहे, कुठलीही घ्या तुम्ही, समजा एखादी तुम्ही 10/3 घेतला, तसंच 20/3 घेतला किंवा आणखी 25/2 घेतला, अशी कुठलीही संख्या घेतली तर एक तर ती रिकरिंग असणार आहे किंवा टर्मिनेटिंग असणार आहे, रिकरिंग असणार आहे किंवा टर्मिनेटिंग असणार आहे। मग इरॅशनल नंबर नाहीतच का, तर 100% आहे। तर इरॅशनल नंबर कोण असतात पहा, तुम्हाला जेव्हा तुम्ही अशी कुठलीही नंबर लाईन वरची संख्या घेणार किंवा इंटिजर मधून तुम्ही कुठलाही इंटिजर घेतला आणि तो वर आणि खाली घेतला आणि त्याचा जर भागाकार केला तर तो रिकरिंग आणि टर्मिनेटिंगच येणार आहे। परंतु ज्या संख्या वर्ग संख्या नाहीत, आता वर्ग संख्यांचं यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता, वर्ग संख्या म्हणजे काय, एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग करणे। आता मग वर्ग संख्या तुम्हाला माहिती आहे, नॅचरल नंबरचा जर आपण वर्ग करायला सुरुवात केली तर 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, मग या वर्ग संख्या आहेत। मग या वर्ग संख्यांच्या दरम्यान आता पहा 1 आणि 4 यांच्यामध्ये काही संख्या आहेत आपल्याला माहिती आहे, 2 आहे 3 आहे, नंतर 4 आणि 9 यांच्यामध्ये 5 आहे 6 आहे 7 आहे 8 आहे, तर ह्या संख्यांना म्हणतो आपण नॉन स्क्वेअर नंबर्स। यांना काय म्हणतो आपण? नॉन स्क्वेअर नंबर्स। मग ज्या संख्या वर्ग संख्या नाहीत किंवा पूर्ण वर्ग संख्या नाहीत अशा संख्यांचं जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर याचं जे उत्तर आहे हे नॉन टर्मिनेटिंग, पहा, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग असतं। पहा, नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग म्हणजे हा भागाकार तुमचा संपतही नाही, ह्याचा आन्सर जे येईल ना ते संपतही नाही आणि त्याच्यामध्ये कुठला अंक किंवा अंकांचा गट पण रिपीट होत नाही, तर अशा संख्यांना तुम्ही म्हणता इरॅशनल नंबर्स। ओके, मग इरॅशनल नंबर्स जर तुम्हाला कोणी जर विचारलं की काय असतात इरॅशनल नंबर, तर तुम्हाला कीवर्ड सांगायचे आहेत नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग। नॉन टर्मिनेटिंग म्हणजे भागाकार संपत नाही आणि नॉन रिकरिंग म्हणजे एखादा अंक पुन्हा पुन्हा येत नाही, असं जे उत्तर आहे हे आहे तुमचे इरॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स। ओके, पुन्हा एक 2 मिनिटात आपण रिवाइज करूया। आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की कुठलाही भागाकार जर तुम्ही करायला गेले तर एक तर त्याच्यामध्ये अंकांचा गट रिपीट व्हायला सुरुवात होणार आहे किंवा मग त्याला तुम्ही म्हणणार रिकरिंग, किंवा
कुठलाही भागाकार घेतला तर तो एक तर संपणार आहे, बाकी शून्य येणार आहे, मग याला म्हणायचं टर्मिनेटिंग. मग रिकरिंग म्हणजे पुन्हा पुढे आढळणारा आणि टर्मिनेटिंग म्हणजे संपणारा. मग याच्या अगोदर जर आपण नॉन लावलं, ह्याच्या अगोदर जर नॉन लावलं तर पुन्हा पुन्हा न आढळणारा आणि कधीही न संपणारा. हा संपणारा टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कधीही न संपणारा. रिकरिंग म्हणजे अंक पुन्हा पुन्हा आढळणारा, नॉन रिकरिंग म्हणजे अंक पुन्हा कधीच आढळणार नाही किंवा अंकांचा गट आढळणार नाही. मग अशा संख्यांना आपण म्हणतो इरॅशनल नंबर्स. मग इरॅशनल नंबर्स कोण असतात तर नॉन स्क्वेअर नंबरचं जर स्क्वेअर रूट काढलं तर त्याचे जे आन्सर येणार आहे ते असं येणार आहे तुमचं. आता हे नॉन स्क्वेअर नंबरचं स्क्वेअर रूट कसं काढायचं याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आणि मग तुम्ही मला त्याच्यामध्ये उत्तर काढून दाखवा. तर तुम्ही तेव्हा म्हणणार की सर तुम्ही सांगितलं होतं बरोबर तसंच झालंय की हा भागाकार संपत पण नाहीये आणि ह्याच्यामध्ये कुठलाच अंक किंवा अंकांचा गट पण रिपीट होत नाही. तर तुम्हाला कुणी जर विचारलं व्हॉट इज इरॅशनल नंबर तर तुम्ही सांगायचं आहे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग नंबर्स आर इरॅशनल नंबर्स किंवा द स्क्वेअर रूट ऑफ नॉन स्क्वेअर नंबर्स इज इरॅशनल नंबर्स. ओके, थँक्यू.